मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. प्राधान्यक्रम देण्याबाबतीत जी तारीख होती ती उद्याची म्हणजे 9/2/2024 ही अंतिम तारीख होती. परंतु अ, ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता ती जी आपली पवित्र पोर्टलचं वेबसाईट आहे त्याच्यावर प्रचंड क्राऊड असल्यामुळे ती जी वेबसाईट आहे ती फार संथ झालेली होती. म्हणजे त्या वेबसाईटवर काम करणं फार कठीण झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये ही जी म्हणजे आपल्याला जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत याची जी अंतिम तारीख आहे हे वाढणं अत्यंत आवश्यक होतं मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे सर यांनी काय नवीन एक न्यूज दिलेली आहे. जस्ट ही न्यूज त्यांनी दिलेली आहे. त्यांचं ते या प्राधान्यक्रमाबाबतीत त्यांनी ही न्यूज दिलेली आहे. ती न्यूज काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे की प्राधान्यक्रमाची जी तारीख आहे ती वाढलेली आहे किंवा नाही. वाढली असेल तर कुठपर्यंत वाढली ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. बघा तर इथं त्यांनी दिलेलं आहे 2,17,000 अभियोग्यता धारकापैकी जवळपास 1,18,000 धारकांनी गेल्या 2 दिवसात पोर्टलवर पसंतीक्रम नमूद केलेले आहेत. बघा एकूण अभियोग्यता धारक आहेत त्यांची संख्या आहे 2,17,000. त्यापैकी 1,18,000 अभियोग्यता धारकांनी गेल्या 2 दिवसात पोर्टलवर पसंतीक्रम नमूद केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय एकेका वेळी जवळपास 75,000हून अधिक वापरकर्ते लॉग इन होत असल्याने पोर्टल काही प्रमाणात संथ होत आहे. आता ही एवढी प्रचंड मोठी संख्या असल्यामुळे त्या प्रचंड संख्येमुळे त्या पोर्टलवर ताण येत आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एका वेळी जवळपास 75,000 जे काही वापरकर्ते आहेत ते लॉग इन करत आहेत. त्याच्यामुळे ती जी वेबसाईट आहे ती संथ झालेली आहे. संथ झाल्यामुळे त्याच्यावर काम करता येत नाही. जे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ते प्राधान्यक्रम देण्याचं काम व्यवस्थित करता येत नसल्यामुळे आणि त्याला वेळ खूप लागते. म्हणजे एक तर लोडच होत नाही. सॉरी. पहिली गोष्ट एक त्याच्यात महत्वाची आहे की एक तर आपण समजा म्हणजे त्याच्यावर लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर ते ओटीपी येते. ओटीपी टाकल्यानंतर ते प्रोफाईलवर लॉग इन होण्यासाठी खूप वेळ घेते. आणि एकदा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ते प्रेफरन्स असतात ते प्रेफरन्स द्यायचे असतील तर ते आता सिलेक्ट करावं लागतं. सिलेक्ट केल्यानंतर त्याला प्राधान्यक्रम देणे याच्यामध्ये त्याच्यामध्ये फार वेळ लागून राहिलेला आहे. म्हणजे वेळ खूप प्रोसेस झालेली आहे. कारण काय तर वेबसाईटवर प्रचंड लोड आलेला आहे त्यामुळे. म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे बघा, सर्वांना पसंतीक्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा याकरिता पसंतीक्रम देण्याची मुदत 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात येत आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आपले जे सर्व शिक्षक उमेदवार आहेत यांनी पसंतीक्रम देण्यासाठी यांना पुरेपूर वेळ मिळावा म्हणून त्यांनी ही जी अंतिम उद्याची तारीख होती 9 फेब्रुवारी 2024 ती वाढवून आता आपल्याला 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुम्ही काय तर जे काही प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे आहेत ते प्राधान्यक्रम आता तुम्ही शांततेनं 12 फेब्रुवारी पर्यंत घेऊ शकता. कारण मित्र अशी परिस्थिती झाली की नेट कॅफे काही काही विद्यार्थी असे आहेत ते नेट कॅफेवर सकाळी 10 वाजता गेले तर 4 आणि 5 वाजले तरी त्यांचं प्रोफाईल मध्ये लॉग इन झाले नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. लॉगिंगच होत नव्हतं. ते सतत तिथं बसून राहिले. शेवटी ते परत घरी आले. परत घरी आल्यानंतर फोन करून विचारतात की सर आता काय करायचं. लॉग इनच होत नाही तर पुढे काय डेट वाढेल की नाही. तर ही एक आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी जी तारीख आहे ती आता 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवलेली आहे. पुढे त्यांनी असं खाली दिलेलं आहे सूरज मांढरे महाप्रसे असं त्यांनी खाली लिहिलेलं आहे. तर अशी एक ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज आपल्यापर्यंत
मला शेअर करायची होती. त्यासाठीच आता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा. आपण नवीन असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र. तर पुनश्च एकदा मी नमूद करतो की सुरज मांढरे साहेबांनी जी काही प्राधान्यक्रम देण्याची उद्याची तारीख होती, अंतिम तारीख उद्याची होती 9/2/2024, ती वाढवून 12/2/2024 केलेली आहे. त्यामुळे आता आपण शांततेने प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर आता मी इथं माझ्या आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. मी इथं थांबतो. धन्यवाद मित्रांनो.